जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. या पुस्तकात त्याने, कारण तो 19व्या शतकात पुस्तक लिहित होता, या पुस्तकात त्याने व्यवस्थापनातील 14 रत्नांचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये हेनरी फोयल म्हणतात, कोणतीही संस्था असू देत, मग ती कितीही छोटी किंवा मोठी असू दे, कुठलाही व्यक्ती असो, त्यांना यशस्वी होण्यासाठी या 14 रत्नांचा उपयोग होतो. कारण ही 14 रत्ने म्हणजे मार्गदर्शक तत्वेच आहेत. ते म्हणतात, शिवाजी महाराजांविषयी ते म्हणतात, 260 वर्षांपूर्वी म्हणजेच 16व्या शतकात शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षपणे ही तत्वे अंमलात आणून आधुनिक व्यवस्थापनाची पायाभरणी केली आणि आधुनिक व्यवस्थापनास दिशा दिली. कुठल्या मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये शिवाजी महाराज गेले होते? नाही. त्यांचे गुरु होते जिजाऊ साहेब, मातोश्री जिजाऊ साहेब. शिवस्वराज्याचे व्यवस्थापन सांगताना व्यवस्थापनाची ही 14 सिद्धांते म्हणजेच समुद्र मंथनातून काढलेली 14 रत्ने होय. ही रत्ने म्हणजेच व्यवस्थापनाची अस्त्रे आहेत आणि यशस्वी जीवनाची हमखास सूत्रे आहेत. शिवस्वराज्याच्या व्यवस्थापनाची ही 14 सिद्धांत कुठली आहेत? जाणून घ्यायचंय. ती आहेत डिव्हिजन ऑफ वर्क, ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, डिसिप्लिन द मोस्ट इम्पॉर्टंट, युनिटी ऑफ कमांड, unity of direction, subordination of interest, remuneration, centralization, scalar chain, order, equity, stability of tenure, initiative and spirit corps. These are the 14 jewels that Shivaji Maharaj have with him. त्याच्यातलं पहिलं डिव्हिजन ऑफ वर्क म्हणजेच कामांची विभागणी. कामांची विभागणी, बरोबर आहे. शिवाजी महाराजांनी कामांची विभागणी करताना अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. अष्टप्रधान मंडळ याच्यामध्ये होते मुख्य प्रधान, ज्यांना पेशवा असं म्हणत. पेशवाई माहिती आहे आपल्याला सगळ्यांना ना. मुख्य प्रधान म्हणजेच पेशवा, अमात्य म्हणजेच मुजुमदार, सचिव म्हणजेच सरचिटणीस, सुमंत म्हणजेच डाबीर, सेनापती म्हणजेच सरनौबत, पंडित राव म्हणजे दानाध्यक्ष, न्यायाधीश आणि मंत्री. हे होते अष्टप्रधान मंडळ. या अष्टप्रधान मंडळांना मदत करणारे दरकदार महाराजांच्या दरबारी होते. दरकदार म्हणजेच अधिकारी. अधिकाऱ्यांची नावही स्पेशल होती, जशी दिवाण, मुजुमदार, फडणवीस, सबनीस, कारखानीस, चिटणीस, जमादार, पोतनीस एक्सेट्रा. हे सगळे पद होते, महाराजांच्या राज्यकारभारात असणारे पद होते. आजही आडनाव आहेत ना. तर हे पद किंवा हे अधिकारी महाराजांच्या दरबारात होते. यांना सर्वांना त्यांची त्यांची कामं विभागून दिलेली होती. या कामांचं प्रत्येक जण नेहमी ते काम करून, परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, माहितीये ना आपल्याला. तर ही कामं महाराजांच्या दरबारी असलेले अधिकारी नेहमी करायचे. त्यात ते निष्णात झाले, म्हणजे त्यांचं स्पेशलायझेशन झालं. आणि स्पेशलायझेशन झाल्यामुळे त्या कामांना अधिक चोख कसं करता येईल यासाठीचे नवीन शोधही त्या काळामध्ये लागले गेले. म्हणूनच आपण पहिलं रत्न जे बघितलं ते होतं कामांची विभागणी, डिव्हिजन ऑफ वर्क. दुसरं रत्न होतं ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच अधिकार आणि जबाबदारी. शिवाजी महाराजांनी सेनापतीला युद्धाचे अधिकार दिले, बरोबर आहे. अधिकार देत असतानाच
त्याच रेशोमध्ये, त्याच प्रमाणामध्ये सेनापतीला युद्धाचे यश किंवा अपयश यांच्यासाठी जबाबदार धरले. आणि म्हणूनच तो अधिकारी युद्धाची पूर्ण जबाबदारी अंगावर घेऊन युद्धाला जायचा आणि त्याचे अधिकारही त्याने पूर्णपणे वापरलेले असायचे. अधिकार आणि जबाबदारीचा समतोल महाराजांनी साधला असल्यामुळेच राजांच्या संपूर्ण हयातीत स्वराज्याच्या एकही सेनापती कधी एकाही सेनापतीने कधीही अधिकारांचा दुरुपयोग केलेला आपल्याला दिसत नाही. तर दुसऱ्या बाजूला कर्तव्याच्या भावनेला जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबून कोणीही राजीनामा दिलेला आपल्याला दिसत नाही किंवा कोणी कधी बंडखोरी केली नाही. बंडखोरी कधी कोणी केली नाही किंवा या लोकांनी महाराजांना सोडून जाण्याचा विचारही हे लोक कधी करू शकले नाही. त्याचं कारणच हे होतं जबाबदारी, पूर्ण अधिकार देणं आणि त्या अधिकारासोबत पूर्ण जबाबदारी देण्याचं कसब महाराजांमध्ये होतं. कर्तव्याचा भाव हे सेनापतीच नव्हे तर सर्वसामान्य सैनिकांच्या बाबतीतही शिवाजी महाराजांनी धोरण अवलंबिलेले. आपलं तिसरं रत्न आहे शिस्त, बरोबर आहे. आपलं तिसरं रत्न आहे शिस्त म्हणजेच डिसिप्लिन. शिवाजी महाराज म्हणत शिस्त वरून खाली आली पाहिजे, वरून खाली आली पाहिजे. म्हणजे शिस्त जी आहे ती आधी वरच्या लोकांनी स्वतःमध्ये अंगीकारली पाहिजे आणि मग नंतर ती तर शिस्त शिस्त खूप महत्वाची होती. शिवाजी महाराज म्हणायचे शिस्त नेहमी वरून खाली आली पाहिजे. म्हणजेच अधिकाऱ्यांनी शिस्त आधी स्वतःमध्ये अंगीकारली पाहिजे आणि अधिकाऱ्यांना फॉलो करत करत ती खालच्या लेवल पर्यंत पोहोचली पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या भाषेत सांगायचं तर येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात शिस्तीला सर्वात जास्त महत्व दिले. बेशिस्त वागणं त्यांनी कधीही खपवून घेतलं नाही. बेशिस्त वागणं त्यांनी कधीही खपवून घेतलं नाही. अगदी सेनापती असो किंवा मंत्री यांना धारेवर धरायला महाराज कधीही कमी करत नसत. स्वराज्याचे नियम कानून काटेकोर पाळले जावेत यासाठी महाराज आग्रही असत. तसेच ते कायदे चांगले असावेत, रयतेच्या कल्याणासाठी असावेत, रयतेच्या हितासाठी असावेत यासाठी महाराज नेहमीच प्रयत्नशील असायचे. आणि त्यामुळेच सहकार्यांमध्ये आणि सैनिकांमध्येही महाराज समर्पणाची भावना तयार करू शकले. महाराजांच्या शिस्तीचे उदाहरण देताना इथे दोन प्रसंग मला आठवतात. या दोन प्रसंगांना मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते. पहिला प्रसंग प्रतापगडावरती युद्ध सुरू होतं. प्रतापगडाचं युद्ध सुरू होतं. या युद्ध प्रसंगी महाराणी सईबाई मृत्युमुखी पडल्या. तरीही महाराज त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी येऊ शकले नाही किंवा 2 वर्षांच्या संभाजी राजांचे सांत्वनही करण्यासाठी महाराज 11 महिने स्वराज्यात
राजगडावरती आले नाही. ही महाराजांची कर्तव्य कठोरता आणि शिस्त नाही तर आणखी काय. आपला राजाच करडी शिस्त पाळतो, तो भावनिक होऊन गर्भगळीत होऊन जात नाही. हे पाहून कोणता सैनिक युद्धाच्या वेळेस माझी आई, माझी बायको, माझी मुले आजारी आहेत यांची कारणे सांगून मला रजा द्या असा अर्ज करू शकत असेल. मला नाही वाटत. याला म्हणतात शिस्तीची सुरुवात स्वतःपासून. अँड वी आर ऍट लास्ट. स्वराज्य अगोदर, खाजगी आणि व्यक्तिगत गोष्टी नंतर. आधी लगीन कोंढाण्याचे आणि नंतर रायबाचे. हे एक आणखी ज्वलंत उदाहरण आहे शिवस्वराज्यातल्या शिस्तीचं. चौथं रत्न होतं शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातलं, ते होतं युनिटी ऑफ कमांड. युनिटी ऑफ कमांड म्हणजेच आदेशाची एकवाक्यता. छत्रपतीच्या स्वराज्यात आदेश फक्त महाराजांकडून असायचे. आदेश तो फक्त महाराजांकडनं येईल. युनिटी ऑफ डायरेक्शन जे पाचवं रत्न होतं. युनिटी ऑफ डायरेक्शन म्हणजे कामाची एकच दिशा. कामामध्ये सुसूत्रता आणणे, योग्य नियोजन कामामध्ये असणं, याच्यासाठी युनिटी ऑफ डायरेक्शन नेहमी महत्वाचं असतं. जर काम करणाऱ्या लोकांमध्ये डायरेक्शन नसेल तर त्यांच्यामध्ये नक्कीच गोंधळ होईल आणि संभ्रमातनं काम कधीही तडीस जाणार नाही. आणि म्हणून कुठलंही काम जेव्हा आपल्याला तडीस न्यायचं असतं तेव्हा युनिटी ऑफ डायरेक्शन म्हणजे कामाची एकच दिशा असणं नेहमी गरजेचं असतं. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एक यशस्वी उद्योजक म्हणून पुढे याल ना, तेव्हा हे सर्व रत्ने तुमच्या कामास पडणार आहेत. या रत्नांना व्यवस्थित लक्षात ठेवा. सहावं रत्न होतं सबऑर्डिनेशन ऑफ इंटरेस्ट. सबऑर्डिनेशन ऑफ इंटरेस्ट म्हणजे संस्था अगोदर आणि आपण नंतर. संस्था अगोदर आणि आपण नंतर. संस्थेमध्ये आपला इंटरेस्ट किंवा व्यक्तिगत इंटरेस्ट जो आहे तो नंतर ठेवला पाहिजे आणि संस्थेचा इंटरेस्ट किंवा संस्थेची प्रगती जी आहे ती प्रथमदर्शनी असणं किंवा तिच्यासाठी कार्यरत असणं खूप गरजेचं आहे. अरे, विमान उडाले की आतील प्रवासी नक्कीच उडतात ना, परंतु एखाद्या व्यक्तीचे उडान म्हणजे विमानाची उडान होऊ शकत नाही, बरोबर. आणि म्हणूनच शिवाजी महाराज सांगतात संस्था अगोदर आपण नंतर. हे होतं सबऑर्डिनेशन ऑफ इंटरेस्ट. अख्ख्या जगाने ज्यांना नमन केले, ज्यांना मानवंदना दिली असे माझे राजे. माझ्या राजांनी रिन्युमरेशन कसं असावं याच्याबद्दल पण माहिती दिली. रिन्युमरेशन हे आपलं 7वं रत्न. रिन्युमरेशन म्हणजे थोडक्यात तुम्ही जे काम करता आहात त्या कामासाठी दिला जाणारा मोबदला. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्यासाठी असलेला पगारच, बरोबर आहे. हा पगार कसा असावा, हा मोबदला कसा दिला जावा, त्याच्यामध्ये नेमकं काय असणं अपेक्षित आहे याच्याबद्दलच्या गाईडलाईन्स माझ्या शिवाजी महाराजांनी दिल्या. शिवाजी महाराज म्हणतात राहणीमानाचा खर्च, महागाई या गोष्टीही पगार देताना लक्षात ठेवणं गरजेचं असतं. पगारात व्यतिरिक्त इतर फायदेही आपण कर्मचाऱ्यांना दिले पाहिजे. काम करत असणाऱ्या ठिकाणी तुमचे कर्मचारी काम सांभाळून त्यांचं मनोरंजन करू शकतील,
किंवा त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्थित सोय करू शकतील अशी ठिकाणही आपण आपल्या कामाच्या स्थळावरती देणं गरजेचं असतं. जर तुमचे कर्मचारी सुखी आणि आनंदी तर तुमची संस्था सुखी आणि आनंदी असते. आज कुठे 21व्या शतकात आपण विविध कंपन्या किंवा विविध कंपन्यांचे व्यवस्थापन त्यांच्या एम्प्लॉईज साठी राहायला घर, प्रवासाला गाडी आणि इतर फायदे देत असताना बघतो. हे माझ्या राजांनी 260 वर्षांपूर्वी केले होते. Because of he called as father of शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढताना अपंग झालेल्या तोपर्यंत हा खर्च दिला जाईल. याला आपण पेन्शन स्कीम आज म्हणतो. याला आपण पेन्शन स्कीम आज आपण म्हणतो. अनुकंपा तत्व आज आपण बघतो. ते काही नवीन नाही, ते माझ्या राजांनी रयतेला दिलं. अनुकंपा तत्व माहितीये तुम्हाला? जर कामावर असताना एखाद्या एम्प्लॉईचा मृत्यू झाला तर त्याच्या जागी त्याच्या घरामध्ये ते काम करू शकणाऱ्या व्यक्तीला अमुक आवाज येतोय माझा? हो मॅडम, आवाज येतोय. तर त्यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीला त्या माणसाच्या जागेवरती कामावरती घेतलं जाईल. याला म्हणतात अनुकंपा तत्व. हे तत्व माझ्या राजांनी त्या काळामध्ये दिलं होतं. किती दूरदर्शीपणा होता माझ्या राजांचा. राजांचे शिपाई, राजांचे सेनापती, राजांचं अख्खं अष्टप्रधान मंडळ राजांवरती खुश होतं. त्याचं कारणच हे होतं की रिन्युमरेशन, कामाचा मोबदला माझे राजे अगदी मनापासून देत असत. इव्हन एखाद्या आघाडीवरती किंवा एखाद्या मोर्चावरती किंवा एखाद्या लढाईवरती जेव्हा जावं लागे तेव्हा 4 महिन्यांचा पगार आगाऊ प्रत्येक सैनिकाच्या घरी पोचता केलेला असेल, जेणेकरून मोहिमेत जर उशीर लागला तर त्या सैनिकाच्या मनात धाकधूक होणार नाही की माझी फॅमिली कशी असेल. त्याची ती काळजी, ती चिंता महाराज कधीच उडवून लावत असत. म्हणून जे रत्न आपण आता बघितलं, जे होतं 7वं रत्न, ते प्रॉपर रिन्युमरेशन, प्रॉपर मोबदला. 8वं रत्न होतं माझ्या मित्रांनो, अधिकारांचं केंद्रीकरण, ज्याला आपण सेंट्रलायझेशन असं म्हणतो. सेंट्रलायझेशन मध्ये जे काही निर्णय व्हायचे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, त्या निर्णयामध्ये काही ठराविक निर्णयांचे अधिकार जरी अधिकाऱ्यांना दिलेले असले तरी एक लिमिटच्या वरचे जे निर्णय ते फक्त महाराज घ्यायचे. जसं युद्धावर जायचं की नाही महाराज ठरवतील, पण त्या युद्धात जे काही घडतंय किंवा सैनिकांना ज्या काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स द्यायच्यात त्या इन्स्ट्रक्शन्स मात्र सेनापतीकडनं द्यायच्या. त्या युद्धात जर एखाद्याला आपण कैद केलं तर त्या कैद्याला मारून टाकायचं की त्याला कैद करायचं की सोडून द्यायचं, हा निर्णय मात्र महाराजांकडे असते. आणि म्हणूनच सेंट्रलायझेशन ऑफ अधिकारांचं केंद्रीकरण, ठीक आहे, सेंट्रलायझेशन ऑफ कमांड, हे एक रत्न होतं. 9वं रत्न होतं स्केलार. जेव्हा आदेश दिला जायचा एखादा तेव्हा हा आदेश खालपर्यंत अगदी शेवटच्या थरापर्यंत एकदम सुसूत्रित पद्धतीने कसा पोहोचेल याच्यासाठी एक स्केलार चेन बनवलेली होती. कोणी आदेश कुणाला द्यायचा, कोणी कोणाचा आदेश मान्य करायचा आणि कोणाचा आदेश मान्य नाही करायचा, या गोष्टींचं लिखित स्वरूपातला जी आपण रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड शिवाजी महाराजांकडे होता.
10वं रत्न होतं ऑर्डर. ऑर्डर म्हणजे प्रत्येकाची योग्य जागा असते. प्रत्येक माणूस किंवा योग्य माणूस योग्य ठिकाणी असण्याचं कसब किंवा योग्य माणूस योग्य ठिकाणी ठेवण्याचं कसब माझ्या राजांमध्ये होतं. तुम्हाला सगळ्यांना माहितीये अफजल खानाची भेट. या प्रसंगातही शिवाजी महाराजांनी आपला एक साथीदार सोबत ठेवला होता. खोता जीवा म्हणून वाचला शिवा. हे आपल्याला काही नवीन नाही, बरोबर आहे. आणि म्हणूनच प्रत्येक माणसाची जागा योग्य ठिकाणी योग्य वेळेवर तो व्यक्ती असायला पाहिजे, याच्याकडे शिवाजी महाराजांचा नेहमी कटाक्ष असते. नंतरचं रत्न होतं इक्विटी म्हणजे समानता. इक्विटी म्हणजे सर्वांना समानतेची वागणूक दिली गेली पाहिजे. अजादुजा असा भेदभाव कधी केला गेला नाही पाहिजे. आपलं परक, जात धर्म, भाषा प्रांत या गोष्टींवरती कधीही माझ्या स्वराज्यात भेदभाव होऊ नये यावरती शिवाजी महाराजांकडे त्यांचं नेहमी लक्ष असायचं. शिवाजी महाराजांनी आपल्या नातेवाईकांना कधीही वशिला लावून स्वराज्यात एकाही पदावरती घेतलं नाही, कधी नाही. आणि ज्यांची योग्यता आहे त्यांनाही त्यांनी कधी डावललं नाही. आणि म्हणूनच की काय, अष्टप्रधान मंडळ जे आपण सुरुवातीला बोललो, त्या अष्टप्रधान मंडळात एकही भोसले नाही. स्वराज्याचा राज्यकारभार करताना किल्लेदार, हवालदार पासून सुभेदारांपासून सगळ्या नेमणुका, जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा हे मुद्दे लक्षात न घेता नियुक्त्या केलेल्या आहेत. आणि सर्वांचं प्रमोशन, बदली हे सर्व मेरिट नुसार महाराजांनी केलं आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा रथ चालवताना ब्राह्मण, कायस्थ, मराठे, आदिवासी, दलित, वनवासी अशा सर्व जातीच्या लोकांना समान न्याय दिला. त्या काळी जेव्हा प्रस्थापित मंडळी दलित समाजाला गावाबाहेर ठेवत होती, तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना घरात घेतलं. मदारी मेहतर भंगी होता, तो सावलीप्रमाणे महाराजांसोबत होता. महाराजांचे 150 किल्ले दलितांच्या ताब्यात होते. महाराजांच्या स्वराज्यातली पाटीलकी मुसलमानांच्या हातात होती. 12वं रत्न बघूयात आपण, ते होतं स्टॅबिलिटी ऑफ टेनर म्हणजेच कामाची हमी. लोकांना कामावर असताना त्यांच्या कामाची हमी देणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असुरक्षित ठेवणं हे वाईट मालकाचं लक्षण असतं. आणि त्यामुळेच चांगल्या माणसांना, कर्तबगार माणसांना लवकरात लवकर परमनंट केलं पाहिजे, यावरती शिवाजी महाराज नेहमी कटाक्षाने लक्ष देतात. रोजगाराची हमी हा कायदा आपण आज बघतो 21व्या शतकामध्ये. अरे पण हा कायदा माझ्या राजांनी 16व्या शतकातच लागू केला होता. स्वराज्यातील प्रत्येक हाताला त्या काळी काम होतं आणि म्हणूनच रोजगाराची हमी तिथे होती. महाराजांच्या या सर्व धोरणांमध्ये स्वराज्यामध्ये एंट्री होती, पण एक्झिट मात्र नव्हती. एव्हा ना कुणाला एक्झिट करण्याची इच्छाच नव्हती. देशावरती प्रेम असावं तर महाराजांसारखं. 13वं रत्न होतं पुढाकार, ज्याला आपण इनिशिएटिव्ह असं म्हणतो. आपल्याला या जगामध्ये यशस्वी व्हायचं असेल, आपल्या कंपनीला पुढे न्यायचं असेल, तर एकच पर्याय असतो, तो म्हणजे नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन संकल्पना राबवणं, नवीन नवीन गोष्टींचा पुढाकार करणं आणि त्या नाविन्यातून जुन्या गोष्टींना आपण कसं उजळवू शकू याच्याकडे लक्ष देणं, याला आपण म्हणतो पुढाकार घेणं.
जसं आज आपण बघतो की मोबाईल्स, तुम्ही स्टुडंट आहात म्हणून मोबाईल्स तुम्हाला कॉलेजमध्ये 4 वर्षांपूर्वी अलाउडच नव्हते. आज मात्र मोबाईल शिवाय कॉलेजच काय, ज्युनियर केजीच्या लहान मुलांचंही काम भागत नाही. हा इनिशिएटिव्ह शाळेने पुरस्कार केला की मुलांना मोबाईल द्यायला पाहिजे, कॉलेजने पुरस्कार केला हो मुलांना मोबाईल वापरू द्या ना. त्याला म्हणतात इनिशिएटिव्ह असणं किंवा पुढाकार घेणं. हे सक्सेसफुल मॅनेजमेंटचं निदर्शक आहे. मित्रांनो, 14वं आणि शेवटचं रत्न होतं शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातलं, ते होतं स्पिरिट द कॉज, म्हणजेच संघ भावना. तुमच्यामध्ये एकोपाची भावना, तुमच्यामध्ये एकजुटीची भावना, तुमच्यामध्ये संघाची भावना असणं कधीही गरजेचं आहे. त्याचं असं झालं, होऊ देत ना काय, मला काय करायचंय, हे नसतं. जेव्हा तुम्ही सोबत काम करत तेव्हा ते मॅडम माईक बंद झालाय. म्हणूनच माझे युगपुरुष होते महाराज, युग निर्माते होते. त्या काळी अगदी प्रतिकूल परिस्थितीत 5 प्रस्थापित शाह्यांना पालथ घालीत 800 वर्षांची मोगल परंपरा मोडीत काढीत स्वराज्य जन्माला आलं, वाढलं आणि ते दिवसेंदिवस वाढतच गेलं. माझ्या स्वराज्यालाही माझा मानाचा मुसरा. मी आपणा सर्वांचा निरोप घेऊ इच्छिते. आपण सर्वांनी शिवचरित्र नक्कीच अभ्यासलं पाहिजे. शिवचरित्र तुमच्या यशस्वी जीवनासाठी एक ठराविक बेस तुम्हाला देणार आहे आणि म्हणून शिवचरित्र आपण सगळ्यांनी अभ्यासावं. धन्यवाद मॅडम. थँक्यू. मॅडम, आजच्या या शिवस्वराज्य दिनानिमित्त आपण महाराजांचं जीवनचरित्राची आज परत आठवण करून दिली आणि एक नवनवीन जोश युवा पिढीच्या अंगात परत भरून काढलाय. मी आपल्या कॉलेजच्या वतीने अशा या एका अतिशय सुंदर व्याख्यानासाठी आपलं अभिवादन करतो मॅडम आणि आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद मॅडम. आता या कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी मी प्राध्यापक हेमंत सूर्यवंशी सर यांना आमंत्रित करेन. प्राध्यापक हेमंत सूर्यवंशी सर. प्राध्यापक हेमंत सूर्यवंशी. सर जॉईन होत आहे, तोपर्यंत मी पसायदान बोलू इच्छिते. आपण सगळ्यांनी डोळे बंद करून या पसायदानाचा अर्थ, मार्मिक अर्थ स्वतःमध्ये भिनवण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं हे पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावी
तो तिला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे नारवा चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजी जो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिये दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. धन्यवाद मॅडम. आपल्यासोबत प्राध्यापक डॉक्टर हेमंत सूर्यवंशी सर जॉईन झालेले आहेत. सरांना मी विनंती करेल की त्यांनी या कार्यक्रमाचा निरोप करावा आणि या कार्यक्रमाला पुढे न्यावं. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद विपुल सर. मी सर्वप्रथम माधवी पवार मॅडमांचे खूप आभार मानू इच्छितो की त्यांनी एवढ्या साध्या आणि सोप्या भाषेत आम्हाला शिवचरित्र समजावलं. मॅडम, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की ते आम्हाला खूपच प्रेरणादायी होतं आणि विद्यार्थ्यांना खूपच स्फूर्तीदायक होतं. अतिशय कमी वेळात तुम्ही चांगल्यात चांगला सांगण्याचा आम्हाला प्रयत्न केला आणि तुम्ही जे आवाहन केलं की विद्यार्थ्यांना की शिवचरित्र वाचावं असं, की विद्यार्थ्यांकडनं एक मी सांगू इच्छितो की आम्ही प्रयत्न करू शिवचरित्र वाचायचं की त्याच्याने आपला सर्वांगीण विकास होईल बुवा. म्हणजे आपलं धोरण कसं असावं राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, जेणेकरून की आपल्याला जास्तीत जास्त प्रेरणा भेटेल आणि आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण एक चांगल्या पद्धतीने आपल्या देशाची निर्मिती करू शकतो. मी पुन्हा तुमचे खूप खूप आभार मानतो, मनापासून आभार मानतो. तसेच आपलं औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य पवार सर यांचे मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला कार्यक्रम करण्यासाठी संधी दिली, प्रोत्साहित केलं आणि इथे मी हा कार्यक्रम झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद सर. Thank you very much. So here I am declaring that the program has been ended. So now I am going to end this particular meeting. धन्यवाद प्रत्येकाचं मनापासून आभार. सर्वजण जॉईन झाले. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.